मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संगठन। आज आपण जिल्हा परिषद ते दारुसलाम कल्याणी टावर याकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबलेलो आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की या बाजूला दारुसलाम म्हणून मोठी इमारत आहे, मोठे कॉम्प्लेक्स आहे, तर या साईडला आपले कल्याणी टावर आहे। कल्याणी टावर मध्ये सिद्धेश्वर ब्लड बँक आहे। जर इथं समोर पाहिल्यास ते आहे पांगल परशाला आहे, पुढे कोठाडी हॉस्पिटल आहे आणि इथं मोठमोठ्या इमारती आहेत। आज शाळेला सुट्टी आहे, शाळा बंद आहे, तरी आहे ना जरा मॅटर सर्व प्रकरण शांत दिसतोय। परंतु या ठिकाणी रस्त्यावर फिरून पाहिल्यास प्रत्येक ठिकाणी भिंतीच्या कडेला आपण तिथं दारुसलामच्या इमारती शेजारी असलेल्या डीपी जवळ बघितलं, डीपीच्या पाठीमागं बघितलं तर सर्व ठिकाणी कचरा तुंबून भरलेला आहे। आणि महानगरपालिकेने पूर्वीच 8-10 दिवसापूर्वीच जाहीर केले होते ते रस्त्याला अडथळा करून थांबणाऱ्या वाहनावर कारवाई करणार। या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्त्यावर दुतर्फा कार बिनदिक्कतपणे उभे असतात। शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा भरत असताना ऍक्च्युअली या रस्त्याची रहदाराची वाट लागते, ते पायी चालण्यासाठीही जमत नाही, माणसाला इतकी रहदारी वाढते इथं। म्हणून मी महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतो, आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या सर्व वाहनावर कायदेशीर कारवाई करावी आणि परिसरच्या जे भिंतीला लागून जे ढीगभर कचरा पडलेला आहे ते परिसर स्वच्छ ठेवावे। कारण या घाणीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा कोठाडी हॉस्पिटल असो, सिद्धेश्वर ब्लड बँक असो, येथे येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे। म्हणून या ठिकाणी त्वरित महानगरपालिकेने कारवाई करावी अशी मी महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि योग्य त्या अधिकाऱ्याकडे मागणी करतो। तसेच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन विशेषतः वाहतूक शाखेने या ठिकाणी जे वाहने रात्रंदिवस लागलेली असतात त्यांच्यावर देखील कारवाई करावी, या ठिकाणच्या रहदारी मोकळी करावी आणि रस्त्याला मोकळा श्वास घेण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे अशी मी वाहतूक शाखेकडे मागणी करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।